निवडणुकीचं होय काय रणजित निंबाळकर पडणार आहे. त्यांनी लबाड्या करते ते निंबाळकर लबाड्या करतोय, फडणवीस लबाड्या करतोय. सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे, मग मतदार ह्याच्यात दिला पाहिजे ना निवडून. तुम्ही वरनं तिकीट करायचा जाहीर, आम्ही कसं ते प्रत्येक साथ द्यायची असा विषय होऊ शकत नाही. तरी मोहिते पाटलांना डावलले नाही, निंबाळकर निवडून येऊ शकत नाहीत. धैर्यशील पाटलांनी शरद पवार गटात जाऊन लोकसभेची निवडणूक लढवा. यावेळेस लीड नाही काय नाही ते निंबाळकर पाडणार आहे आम्ही. शिंदे दिले होय. कसं चाललंय सगळं 13% राजकारण भाजपाचं शिंदेचं चुकीच आहे. चुकीच आहे. शेतकरी येणार नाही भाजपाली आणि लोक आणणार नाही त्यांना. नाही, त्यांनी अपक्ष लढवावे आणि त्यांची ताकद दाखवून द्यावी. लिंबाळकराला ह्यांची ताकद किती होती. आता तुला लीड बी नाही आणि काहीच नाही. बबन दादा आणि संजय मामा काय तिथं मतदान करणार नाहीत. 5 आमदार आणि 7 आमदार शहाजी बापू तर निवळ चोर भाड्या. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा ज्या निवडणुका आहेत त्याचं वारं जोरात वाहू लागले आणि 2 दिवसापूर्वीच भाजपच्या वरिष्ठाकडून महाराष्ट्रामधले जे काय लोकसभा निवडणूक लढवतील असे जे काय उमेदवार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यामध्ये माढा लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव त्या यादीमध्ये आलं आहे. आणि असं झाल्यामुळं खरं तर भाजपमध्येच असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे जे काही पुतणे आहेत धैर्यशील मोहिते पाटील त्यांचे जे काही समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणावरती नाराज असल्याचं चित्र आहे. सोशल मीडियावरून माढा आणि यावेळेस रणजितसिंह निंबाळकरांना पाडा अशा पद्धतीचा जो ट्रेंड आहे तो सोशल मीडियावरती मोहिते पाटील समर्थकाकडून व्हायरल केला जातोय. आणि या पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं जे काही राजकारण आहे ते आता सध्या माढा लोकसभा या मतदारसंघामध्ये असलेलं बघायला मिळतंय. सध्या मी अकलूज शेजारीच असलेल्या खंडाळी या गावामध्ये आहे. हा जो आपण रोड पाहताय तो अकलूज आणि वेळापूर रोड आहे. खरं तर या पार्श्वभूमीवर इथल्या लोकांना नक्की काय वाटतंय, इथल्या लोकांबद्दलची राजकारणाबद्दलची नक्की मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी अकलूज या पट्ट्यामध्ये फिरतो आहे. आणि अकलूजमधलं हे खंडाळी हे गाव आहे. खरं तर अकलूजचा जर विचार केला तर अकलूजचे मोहिते पाटील यावेळेस रणजितसिंह निंबाळकरांना मदत करणार, साथ देणार की काही वेगळा पर्याय निवडणार. बरेच जण असं म्हणतात की आता मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी तुतारी हातात घ्यायला पाहिजे. काय वाटतंय, मोहिते पाटलांनी काय करायला पाहिजे? तिकीट मिळालं नाही. आता हे सगळ्या राजकीय गोष्टी असतात आणि त्या गोष्टीवरनं ज्या काय घडामोडी घडतील त्याच्यावरच आपण मत व्यक्त केलं पाहिजे. आता काय सगळ्याच जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांचं आता मेन म्हणजे अस्तित्व जे आहे ते टिकवण्यासाठी सर्वांचा प्रयत्न चालू आहे. आणि जर ह्यातून ज्या काय वर घडामोडी घडणार आहेत, आता बरेचसे आमदार जे काय आज राष्ट्रवादीचे आहेत अजित पवार गटाचे ते भाजप युतीबरोबर आहे, परंतु त्यांच्यात पण दुसपूत चाललेले आहे. परत जे हे सगळं झालं पण धैर्यशील मोहिते पाटील माड्यातनं लढायला इच्छुक होते, मात्र भाजपनं उमेदवारी दिली नाही मोहिते पाटलांना. आत्ताशी त्यांची काय अंतर्गत मिटिंग आणखीन तशी झालेली नाही. त्यांच्या ज्यावेळेस त्यांची काय अंतर्गत मिटिंग होईल त्याच्यावरती ते ठरवतील. तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे मोहिते पाटील? नाही, त्यांची जी अंतर्गत मिटिंग होईल त्या अंतर्गत मिटिंगवर त्यांचं या इकडं काहीतरी एक प्रतिक्रिया इथे मोठ्यानं थोडं अलीकडे या. धैर्यशील पाटलांनी शरद पवार गटात जाऊन लोकसभेची निवडणूक लढवा. असं कसं? पण तिकडं आता शरद पवारकडे विजय दादा रणजितसिंह निंबाळकर तर भाजपमध्ये ते वेगळे असले तरी पण धैर्यशील मोहिते पाटलांना सर्व तालुक्यातून जास्त हे आहे आणि तरुण उमेदवार असल्यामुळं त्या माणसाला शरद पवार गटातून निवडणूक लढवावी. पण मोहिते पाटील निवडून येतील का? 4 आमदार रणजितसिंह निंबाळकरच्या मागे कोणी नाही, फक्त आमदार आहे तिकडं, मतदार फक्त मोहिते पाटलाच्या मागे आहे. होय होय खरं आहे का हे? 4 आमदार नुसतं सांगायला येतं पण जनता आहे मोहिते पाटलाच्या मागे. तिकडं होऊन बघा जरा, इकडे बघून बोला. हा, जनता मोहिते पाटलाच्या मागे आहे. 5 9 10 आमदार येऊ द्या, नुसतं येण्याला काय करायचं आहे? आमदार मतदान करणार नाही तर सगळं बरोबर आहे का? पण एवढं असून सुद्धा जनता मोहिते पाटला पाठीमागे सुद्धा भाजपनं तिकीट निंबाळकरलाच दिलं. काय दिलं पण त्यांच्या स्वार्थासाठी दिलंय त्यांनी कुणाच्या? निंबाळकराच्या. बर, काम ह्यांचं आहे, मोहिते पाटलाच काम आहे. निंबाळकराच काय इथं माडा मतदारसंघात. तर मला सांगा, गेल्या वेळेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी तुमच्या तालुक्यातनं 1 लाखावर लीड दिली, ह्या वेळेस काय होईल? ह्या वेळेस लीड नाही काय नाही ते निंबाळकर पाडणार आहे. आम्ही पाडणार आहे. हो. मोहिते पाटील काय करतील? मदत करणार नाहीत यावेळेस निंबाळकर? नाही अजिबातच करणार नाही. होय करणार नाहीत. त्यांनी लबाड्या करते ते. निंबाळकर लबाड्या करतोय, फडणवीस लबाड्या करतोय.
फडूस लबाडकर हा. बरं ही झालं तर मला एक गोष्ट सांगा, धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत हा. त्यांनी तुतारी हातात घेऊन लढायला पाहिजे का अपक्ष लढायला पाहिजे? काय अपक्ष लढावं अपक्ष लढा, हा. तुतारी नको. तुतारी नको ती त्यांची ताकद दाखवून द्या की माडा मतदारसंघात मोहिते पाटलाची ताकद भरपूर आहे. आमदार त्यांच्याकडे गेलं म्हणजे जनता गेली नाही बर 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 निंबाळकराच्या माग बर बर बर. मोहिते पाटलाची ताकद आहे मतदारसंघात होय? मोहिते पाटलाची ताकद आहे काय अजून हाय हाय माळशिरसमध्ये? हाय तिकीट दिलं नाही मोहिते नाही पाटलांना. नाही दिलं तरी ताकद लय आहे त्यांची हा? ताकद आहे त्यांची ताकद आहे. बर तुम्हाला काय वाटतंय ही निंबाळकरला ह्यावेळेस तिकीट दिलंय, धैर्यशील दादांना तिकीट पाहिजे होतं का नव्हतं? द्यायला पाहिजे होतं बर. दिलं नाही आता तुम्ही लोक काय करणार मग? निंबाळकरला मदत करणार का नाही दुसरं काय? नाही नाही मग दादा सांगतील तीच दादा सांगतील ते. दादाने काय करायला पाहिजे? लढवायला पाहिजे का हा, निवडणूक? लढवायला पाहिजे होती लढवायला पाहिजे. हम्म. तर दादा निवडणूक लढवायला पाहिजे. नमस्कार. पिवळा टी शर्ट काय? बोला काय सध्या लोकसभा वार आहे, एक वाजला मराठा आरक्षणाचा विषय आहे, कसं बघताय याकडे? मराठा आरक्षणाचा प्रत्येक गावातनं एक उमेदवार उभा केला जाणार आहे. बरोबर. आता काय झालंय, हे निम्मानाचं निंबाळकर चांगला, ते निम्मानाचं मोहिते पाटील चांगला, तुम्ही सगळे चांगले आहे, पण आम्हाला जीव जायची वेळ आली त्याचं काय? त्यामुळं आमचं मत मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल त्यालाच असेल. बरोबर. जो स्पष्टपणे मराठा आरक्षणाची बाजू घेईल आम्ही त्याच्या बाजूने उभं राहीन. वेळ पडली मला जर कोणी सांगितलं तर मी स्वतः फॉर्म भरणार आहे खासदार केलं मराठा आरक्षणासाठी. मराठा आरक्षणासाठी. मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे की निवडणुकीत, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. बरं. निंबाळकर हम्म. गेल्या 5 वर्षात इथं आलेत का खंडाळीत? आतापर्यंत निवडून दिलेलं आहे तुमचं त्यांना. गाव आहे बाबा, सांगा तुम्ही. आमच्या आलेच नाही तर त्यांना काय निवडून द्यायचंय? आणि इथं खंडाळी गावाचा विकास बघा तुम्ही. बरं. हा का इथं आठवडे बाजार बर सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे, मग मतदार ह्याच्यात दिला पाहिजे ना निवडून. बर बर बर. तुम्ही वरनं तिकीट करायचा जाहीर, आम्ही कसं ते प्रत्येक साथ द्यायची असा विषय होऊ शकत नाही. आम्ही आमच्या मताचं मालक आहे, आम्ही कोणाला पण देऊ शकतो. भाजपवाली काय म्हणतात माहिती आहे का? आमचा एक सर्वे असतो, त्या सर्वे मधून जे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे त्यालाच आम्ही उमेदवार देतो. म्हणजे त्यांना महाराज एक निंबाळकर फक्त निवडून अहो, येऊ शकते. तुमच्यापाशी इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन आहे, तुम्ही काहीही बोलू शकता. बर. त्या मतदार ही सगळे सर्वे करता तुम्ही. आता कुणाच्या लिडिंग आहे, कुणाच्या बाबतीत लिडिंग आहे ती तुम्ही देखील बघताय ना. पण त्यांच्याकडे ईव्हीएम आहे, मोठी मशीन आहे, बर बर. हॅक होऊ शकते. त्या पद्धतीने ते करू शकतात. हाकू शकते. हा बरं होय. EM हाकू शकते. बरोबर आहे त्यांचं बरोबर. बरोबर. तुम्ही का कुठलं इथलं का? हा मी इथलं. मला सांगा, आता निवडणूक आली आहे, निंबाळकरांना परत एकदा उमेदवार दिले, मोहिते पाटील इच्छुक होते तरी मोहिते पाटलांना डावलले. नाही निंबाळकर निवडून येऊ शकत नाहीत. येऊ शकत नाही. येऊ शकत बरं, तुमच्या माळशिरस मधनं राहिलं, बाकी 4-5 तालुक्यात येऊ शकत 4-5 नाही. तालुक्यातनं सुद्धा येऊ शकत नाही. कसं काय? नाही येऊ शकत. हा? कार्यच नाही निंबाळकराचं. आज कसं कार्य नाही, नाही? नाही, यादीत दुसऱ्या ते यादीत नाव नाही, डिक्लेअर केले नाही, भाजपनं. अहो, केलं असलं तरी आले का कधी, गेले का कधी, कुणाच समस्या सोडवल्या त्या कधी, कधी सोडल्या का? हो. आणि मेन मुद्दा अजितदादांनी त्या एकनाथ शिंदेनी 50,000 रुपये अनुदान देतो म्हणली. कशाला? झिरो शेतकऱ्याला बर बर जी क्लिअर भरते दिया 19 पासून पुढं किंवा माग त्याने 1 रुपया कोणाला दिला नाही. बर. आणि कसं त्यांना निवडून द्यायचं? विजयसिंह मोहिते पाटला पाठीमागे लोक राहतील का? हा आता? एक नंबर एक नंबर राहणार. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला तुमचे मोहिते पाटील खासदार नव्हते तर त्यांची कमी काय जाणवली का नाही? हा त्यांची कमी जाणवली का नाही? खासदार नव्हते मोहिते पाटील. आता हो का ते त्यांचा प्रश्न त्यांचा आहे, पण आम्ही हं. मोहिते पाटलाच्या माग आहे हे निश्चित. बरं, मोहिते पाटला पाठीमाग आहे तर तुम्ही एक मतदार म्हणून सांगा, मोहिते पाटलांनी अपक्ष लढायला पाहिजे का तुतारी हातात घ्यायला पाहिजे? अपक्ष लढा पाहिजे. अपक्ष लढायला पाहिजे. तुतारी का नको? तुतारी काय तुतारी लगे इकडे पळते तिकडे पळते तिकडे पळते तिकडे पळते 10 मिनिटाला पळते या तुतारी. बर 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 बर. तुतारी पळते या पण घड्याळ पण पळते या. हं, 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 हं. अपक्ष खंबीर नेतो. म्हणजे तुमचा पक्ष म्हणजे मोहिते पाटील. हा मग होय, हो हो. असं आहे. पक्ष म्हणजे मोहिते पाटील. हो. तुमचं गाव कुठलं? हीच आहे. बरं, काय मोहिते पाटीलांना ह्यावेळेस लढवायला पाहिजे का नाही वाटतं? मोहिते पाटील लढवायला पाहिजे निवडणूक. होय, लढवायला पाहिजे. येतील का निवडून? येते त्याला काय झालं. येतील. बर तालुका तर आमचा मोहिते पाटलाशिवाय हालत नाही. बर. तुमचा तालुका मोहिते पाटलाशिवाय हालत नाही. तर ह्यांचा जो काही तालुका आहे माळशिरस प्रामुख्यानं, तो मोहिते पाटलांशिवाय हलणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या इथने येत आहेत. ओ नमस्कार. गाव हीच का? गाव नाही राव मग
कशाच आहे काय माहिती सांगा. नाव तर सांगा की, बाकीचं काय नाही. लोकसभेच्या बातम्या हाय आहे तर ठेवून टाक. तर काय नाव? कदम आहे, महादेव कदम. महादेव कदम, माळशिरस तालुक्यातला हो. हो. काय ही लोकसभा निवडणूक आली नाही त्या होय. बघतोय जरा लोकांचं काय प्रश्न आहेत नाही तर काय प्रश्न ते आम्ही सांगू शकत नाही आता काय. आता कसं आमच्या मनाचे मालक आहे, मतदार म्हणजे कसा मनाचा मालक आहे. मग काय मतदार मनाला मालक असतो तेवढं. ही शेतकऱ्याला रेग्युलर भरणारला पैसे देतो म्हणले ते 50,000 अनुदान, मी रुपये दिलं नाही. दिला नाही. खंडाळी गावात 4 लोकांना आले फक्त, आणि 100 ते 150 लोक क्लिअर भरणारे माणसं आहेत. होय. काय कसं चाललंय राजकारण? राजकारणाचं काय नाही, आम्ही काय अजून काय नाही, निवांत. काय नाही, तुम्ही निवांतच आहे. मतदान दिवशी मत टाकणार, पण हे काय चाललंय वरचं ती बरं चाललंय का? ते आता काय बोलून होय हो. काय बरं चाललंय? नाही बरं वाईट सांगू शकत नाही. असं कसं सांगू शकत नाही? हे आहेत बा, खनका बोलतात. चुकीच चाललंय एकदम. कसं चुकीत चाललंय? मग काय चाललंय बरोबर? काय चाललंय तुम्ही सांगा, काय चाललंय बरोबर? तुम्हाला इच्छा राहिली काय चाललंय आम्हाला पण कळलं तुम्हाला काय बरोबर वाटतं? पण आम्ही आम्हाला तर काहीच बरोबर वाटत नाही सगळं. काय शेतकऱ्या महागाई किती आहे हा? गॅस बाबा पहिला काँग्रेसच्या काळात 600ला होता, 600च्या आतच 450ला, आता किती आहे? 1100. हा? पण हे सगळं आहे, पण तुम्ही भाजपला निवडून देता की खासदार म्हणून? देणारे दिले, पाठीमागे दिले, ते आता नाही. मराठा आरक्षण आहे, मराठा आरक्षणासाठी काय केलं? बरं. फसवी सगळी एकनाथ शिंदे म्हणतात की दिले आरक्षण. त्यांना दिले, ती मराठा असल्यामुळे एकनाथ शिंदेला तेवढं दिले. मराठा असल्यामुळे एकनाथ शिंदे दिले होय. कसं चाललंय हे सगळं 13% राजकारण भाजपाचं शिंदेचं चुकीच आहे. चुकीचं आहे. शेतकरी येणार नाही भाजपाली आणि लोक आणणार नाही त्यांना. त्यावेळेस भाजपचा खासदार येईल का माड्यात? नाही. नाही. 100%. कसं लाख टक्क्यांना सुद्धा येणार नाही, भाजपचा खासदार नाही येणार. बरं, निंबाळकरने काय काम केलंय का नाही इथं? नाही. आला बी नाही, गेला बी नाही, काहीच नाही. असला लिंबाळकर आहे माहिती, फक्त चित्र बघतोय आम्ही एवढंच लिंबाळकर. मागच्या वेळेस आम्ही दिलं त्याला सहकार्य काय काय केलं, काय? मागच्या वेळेस सहकार्य केलं ते आला नाही, ह्या वेळेस काय नाही त्याला आम्ही मतदान आहे. काय बरं, मग जर निंबाळकर नाही तर दुसरं कोण मग? ते आम्ही ठरवू की आता कोण आता येईल. देव शहरात आपलंच घर का नाही? तर या इकडे काय आपलूचं बी नाही, कुणाचाच काय विषय नाही. दुसरी उमेदवारी जाहीर केला, आम्ही विचार करू पुढे. उमेदवार डिक्लेअर केलं. हा बरं, धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहे, त्यांनी लढवावं का? हा लढवा, एक नंबर. लढवलं पाहिजे. हो पाहिजे. लढवलं पाहिजे. पण कुठल्या पक्षात लढवलं पाहिजे दादा? आता ती अपक्ष लढवा. तुतारीने लढवायचं. होय. काय कुठल्या पक्षात लढवलं पाहिजे? नाही त्यांनी अपक्ष लढवावे आणि त्यांची ताकद दाखवून द्यावी लिंबाळकराला. ह्यांची ताकद किती होती, आता तुला लीड बी नाही काहीच नाही. बबन दादा आणि संजय मामा काय तिथं मतदान करणार नाहीत. 5 आमदार आणि 7 आमदार, शहाजी बापू तर निवळ चोर बाड्या. चोरपाड्याच्या बापू होय. काय वेळ कितलं का? नाही वेळापर्यंत. वेळापुरता होय. हो नमस्कार मालक. काय चाललंय वातावरण तुमचं? चाललंय कोणाचं आहे वातावरण इकडे? वातावरण मोहिते पाटील तिकीट दिलं नाही मोहिते पाटलाला. अपक्ष राष्ट्रवादीतनं लढणार ते, शरद पवार गटातनं, उभाटातनं आणि काँग्रेसमधनं. शरद पवार मधनं हा, उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे येतील का निवडून? हा येणार 100%. मोहिते पाटील निवडून येतील. येणार. पण ह्यावेळेस का बरं डावलं असेल हो भाजपनं मोहिते पाटलांना? शिवसेनेतनं येणार हो. पण तिकीट का दिलं नसेल भाजपनं? आता आपल्याला काय माहिती. तर खासदार तर कोणा माहित आहे तुम्हाला आता इथलं? निंबाळकर हाय ते पहिले कसं आहे त्यांचं काम? काय नाही, आम्ही लिंबाळकरला मत देत नाही बा. राष्ट्रवादी शरद पवार. शरद पवार. बर ठीक आहे. हो नमस्कार. इथलं आहे ना हो? हा इथलं बा. काय राजकारणाकडे कसं बघताय या? म्हणजे काय करायचं? सगळं पुढे इकडे इकडे पळतात, काय बघायचं? सत्तेसाठी पळतात सगळं पुढे एकमेकांकडे. काय आता जनतेने काय करायचं? जनतेने बसायची टलटल करत. निवडणूक आल्यावर पळायला लागली ती तुमच्याकडे. कुणाकडे पळायला लागले कोणाला? काय सत्ता आली पळतात, परत पार्ट्या बदलतात ते दिवसाला. काय म्हणतात हे बदलल्यावर? पक्ष बदलते ती 5 मिनिटाला. काय आता कुठल्या पडऱ्याकडे जायचं आता? मग काय बरं, आता निवडणूक आली आहे. अकलूच्या मोहिते पाटलांना तिकीट नाकारले भाजपनं, निंबाळकरांना दिले. तुम्हाला काय वाटतं ह्यावेळेस निंबाळकर निवडून येतील का मोहिते पाटील निवडून येतील? मोहिते पाटलांनी आता तुतारी उलाडावं, मग येतील निवडून. तुतारीवर लढा. हा येतील का निवडून? येतील की निवडून तुतारीवर. होय.
दर्शील बाह्या जर अपक्ष नाही पण शरद पवार गटाकडनं लढल्यावर फरक पडेल. पण तिकडे निंबाळकरच्या पाठीमागे 5 तालुका आहेत. सांगोला आहे, तिकडे बबन दादा, संजय मामा, इकडे गोरे हाय जर हे पण दर्शील बाह्या मोहिते पाटलाचं पहिल्यापासून माड्या लोकसभेत वर्चस्व आहे ना. तर भाजपनं का नाकारलं असेल उमेदवार यांना? ते काय सांगता येणार. आता ते वर्चस्व तुम्हाला सांगितले कपडे बदलले पक्ष बदलते ती माणसं पोडराईज बदलते ती जनता आहे अशीच आहे आणखी जनता पावसाबाजार बसले. बरं ते आता भाजपनं तिकीट नाकारलं मोहिते पाटलाला, निंबाळकरना दिले, काय वाटतं तुम्हाला? निंबाळकर निवडून येणार नाही. येणार नाहीत. नाहीत येणार. भाजपनं तिकीट दिलं एवढं. भाजपनं दिलं म्हणजे काय? भाजप काय जनतेचा मालक आहे काय? हे खाली या जरा शांत व्हा आधी. कोणाचं तापून आलाय? तापून नाही. बरं काय ती 4-5 आमदार मागायचे की रणजित जनसंपर्कात मोहिते पाटला आमदार असून काय करायचं? जनता आहे का? शहाजी बापू आहे, संजय मामा आहे, बबन दादा आहे. बापू 600 मतांनी निवडून आलेला बापू आहे. बरं गणपतरावचं प्राबल्य ज्यादा आहे तिथं तालुक्यात. बरं मग भाजपमध्ये एवढं वजन नाही का मोहिते पाटलाचं? मोहिते पाटला आता काय देवाणघेवाण करून एकमेकाला तिकीट झालं असलं तर काय सांगता येते? देवाणघेवाण म्हणजे काय वरची तिकीट लेवलला असं झालं. हा दुसरं काय असतं? निवडून कसं काय येणार नाही तुम्ही? बघायचं तुम्ही जनतेचा कौल बघा. मोहिते पाटलाचं 40 वर्षे कार्य सहकारमर्शीपासून प्रत्येक तालुक्यावर. बरं मोहिते पाटलाने आता निवडणूक लढवलं पाहिजे काय? मग 100% लढवायला पाहिजे. अपक्ष लढवलं पाहिजे का दुसऱ्या कुठल्या पक्ष? त्यांचा काय विचार होईल त्या मागे जनता आहे. तुम्हाला काय वाटतंय? हा तुम्हाला काय वाटतंय? कुणाला? तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय तीच मी बोलतोय ना. नाही हा मोहिते पाटलांनी शरद पवारच्या गटात जायला पाहिजे का अपक्ष लढायला पाहिजे? शरद पवार गटात गेलं तर अतिउत्तमच चांगलं. अतिउत्तम चांगलं. पहिलं सगळं ओके. सगळं ओके होय हा होय हो काका. काय मोहिते पाटलांनी काय निवडणूक लढवलं पाहिजे? लढवाय पाहिजे. असं कसं भाजपमध्ये येते की ती? असलं तर काय दादा इथं भाजपमध्ये, आणखी निजे दादा राष्ट्रवादीतच आहेत. हा मग तरी कुठं राष्ट्रवादीत? हा आहेत. मग आता राष्ट्रवादीमध्ये धैर्यशील दादा जायला पाहिजे काय? होय जाते की काय त्याचं सांगा. बरं ते खासदार निंबाळकरचं कसं आहे काम? कसेच काम आम्ही बघितलंच नाही त्याशनी. बघितलंच नाही. हा कसलाय फोटोतच बघितलाय. फोटो तर बघितलाय. हा फोटोत बघितलाय. फोटोत बघितलाय. हा काय वाटतं तुम्हाला निवडणुकीचं होय काय रणजित निंबाळकर पडणार आहे? पडायचं म्हणून तिकीट दिले काय भाजपनं? भाजपला कळेल काय आहे ते होतंय ते आता यंदा. माळा लोकसभा एवढा सोपा नाही. भाजपला कळलं तुमचं हे मोहिते पाटील भाजपमध्ये जायची. भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत मोहिते पाटील. काय 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 भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. कोण? मोहिते पाटील. काय म्हणते ती? बरोबर आहे. सोडा पाहिजे मोहिते पाटील भाजप. रणजित दादा नाही सोडलं तर दरीशील सोडू शकतात ना. तुमच्या अकलूच करायचं कुणाला कळलं नाही कधी. आणि विजयदादांतर कुठं राष्ट्रवादी सोडली अजून? विजयदादा राष्ट्रवादीत आहेत अजून. होय हा दादाचा कुठं राजीनामा आहे राष्ट्रवादी? म्हणजे एक जण राष्ट्रवादी एक जण शिवसेना. प्रत्येक पक्षात तसं आहे ना. प्रत्येक पक्षात. बरं पण सगळ्यात बेस्ट तुम्हाला पर्याय सांगा. जर धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजप सोडली तर त्यांनी कुठल्या पक्षात जायला पाहिजे? शरद पवार. होय शरद पवार. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गटात. तुला काय वाटतंय रे? शरद पवार. मावशी तुम्हाला काय वाटतंय? कुठल्या गटात जायला पाहिजे? शरद पवार गटात जायला पाहिजे. तर काय खरं नाही तिकडं. अजित पवार गटात काय खरं नाही. काय खरं नाही. होय अजित पवारचा गटच नाही. गटच नाही तर पण निवडून येतील का मोहिते? 100%. तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रामुख्याने या गावामधून येत आहेत आणि ह्या खूप बोलक्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर विजयसिंह मोहिते पाटलांनी अजून राष्ट्रवादी सोडलीच नाही. त्यामुळं जरी का आता भाजपनं मोहिते पाटील घराण्यात खासदारकीचं तिकीट नाकारलं असलं तरीसुद्धा मोहिते पाटलांनी खासदारकी लढवायलाच पाहिजे अशा पद्धतीच्या आग्रहीची काही भूमिका आहे ती अकलूज आणि आसपासच्या गावामधली असल्याचं एकंदरीत चित्र आहे. खरं तर आपण हाच कौल जाणून घेण्याचा या सातत्यानं प्रयत्न करतोय. या गावानंतर आपण परत अकलूजमध्ये जाणार आहे आणि प्रामुख्यानं अकलूज शहरवासियांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा या निमित्तानं प्रयत्न करणार आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, खंडाळी, अकलूज.